वाल्मिक कराड किंवा कोणी असू दे सुटणार नाही, फाशीशिवाय दुसरी सजा नाही, एकनाथ शिंदे कडाडले. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निर्घृणपणे करण्यात आली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि या प्रकरणात वाल्मिक कराड किंवा कोणीही असू देत एकही जण सुटणार नाही. अशा प्रकारच्या निर्घृण हत्येला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महायुती सरकार कोंडीत सापडलेलं आहे. या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. बीडमधील सर्वपक्षीय आमदार वगळता महायुती सरकारमधील मंत्री आणि नेते संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याविषयी फार उघडपणे बोलताना दिसत नाहीत. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्यांदाच या प्रकरणात ठाम भूमिका घेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना फाशी व्हावी असं म्हटलं आहे. ते बुधवारी मुंबईतील KEM रुग्णालयातील कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे. वाल्मिक कराड याला बुधवारी बीड जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि त्यावेळी CIDने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाला असून वाल्मिक कराड याच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचं न्यायालयाला सांगितलं होतं. मग त्यामुळे बीड न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. देशमुख सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्घृणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यामुळे जे कराड असतील, वाल्मिक आणि आणखी कोणी असतील, कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही. यांना अशा प्रकारची निर्घृण हत्येला फाशीशिवाय दुसरी सजा नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.